आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे, कारण लोकशाही टिकण्यासाठी लोकांच्या मनामध्ये शंका असणं हे योग्य नसतं आणि हायकोर्टली तो निर्णय तिथं जो दिला आहे तो सरकारला नसून तो इलेक्शन कमिशनला तिथं दिलेला आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन योग्य अशी माहिती लवकरात लवकर तिथं देईल, कारण का हायकोर्टला सुद्धा आश्चर्य वाटलं की 6 नंतर 75 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, ते अचानक झालं आहे. आता ते मशीनली केलं आहे का कसं केलं आहे हे सुद्धा आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर आम्ही अशी विनंती करणार आहोत की जे CCTV जिथं कुठं लावले होते संवेदनशील बूथवर, तिथं कोणाला मतदान करते हे दिसत नाही, मात्र तिथं किती लोकांनी मतदान केलं हे दिसतं. जर 100 लोकांनी मतदान केलं असेल तर मतदानाचा आकडा 100च असावा अशी आमची अपेक्षा आहे. पण अनेक लोकांचं असं मत आहे की जिथं 100 मतदान झालं आहे तिथं कागदावर 110 120 तिथं मतदान देते. मग मशीनमध्येच काय अशा गोष्टी केल्या होत्या का? स्वतः ते जे कॅलिब्रेशन आपण ज्याला म्हणतो, मशीनला कॅलिब्रेट करून मतदान हे भाजपला तिथं गेलं आहे, नाही तर मित्रपक्षाला, अशी सुद्धा शंका आहे. त्यामुळे CCTVचं फुटेजसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे अशी विनंती आम्ही हायकोर्टच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला नक्कीच करणार आहोत.